पुण्डरीका यदा तुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् रामकृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी उभे विटेवरी करकटावरे ढेबोलिया करकटावरे ढेबोलिया पिता
श्रवणी तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजिता कंठी कौस्तुभमणी विराजिता तुलसी हार गळा कासे पीतांबर कासे कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर आवडे निरंतर जेती ज्ञान आवडे निरंतर जेती ज्ञान तुलसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर आवडे निरंतर आवडे तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे चला हेचे सर्व सुख पाहिना श्रीमुखा आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पाहिना आवडे निरंतरा हेचे ध्यान आवडे निरंतरा हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा
राम कृष्ण हरी. जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. रूप पाहता लोचनी सुख झाले वो सजनी. विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. सुख झाले भो सजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा मानव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तुहा विठ्ठल बरवा तुहा मानव बरवा. सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर. विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाबर कुमादेवी वर. तुहा विठ्ठल बरवा तुहा मानव बरवा. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी जय जय राम. जय जय राम जय जय. काय सांगू आता संतांचे उपकार. 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 मज निरंतर जागविती. मज निरंतर जागविती. मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावी उतरा. काय द्यावे त्यासी भावी उतराई. काय द्यावे त्यासी भावी उतरा. काय द्यावे त्यासी भावी उतराई. देविता पायी देव देविता पायी जीव गुणा. सहज बोलणे हित उपदी. सहज बोलणे हित उपदी. सहज बोलणे हित उपदी. करुणी सायास शिकविती. करुणी सायास शिकविती. करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती. तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती. तैसे मज येते सांभाळी. कैसे मज येते सांभाळिता. कैसे मज येते सांभाळिता. काय द्यावे त्यासे भावी उतरा. काय द्यावे त्याचे भावे उतराई. काय द्यावे त्यासे भावी उतरा. काय द्यावे त्याचे भावे उतराई. ठेविता हा पाये जीव देविता पायी जीव गुणा. देविता पायी जीव गुणा. कुंभार कुमाये. देवी विठोबार कुमार. विठोबार कुमाये. विठोबार कुमार. विठोबार कुमाये. विठोबार कुमार. विठोबार कुमाये. विठोबार कुमार. विठोबार जय कुमाये. विठोबार कुमार.
हरी काय सांगू आता संतांचे उपकार 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 माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती काय नवे त्याची भावे होत राही काय नवे त्याची भावे होत राही मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे भावे भूतराये काय द्यावे त्यासे भावे भूतराये ठेविता पायी जीव थोडा थोडा ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी 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 जीव थोडा ठेविता पायी आ आ आ ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी पायी जीव थोडा थोडा ठेविता पायी पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा थोडा जीव थोडा ठेविता पायी पायी जीव थोडा 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 आ आ जीव थोडा ठेविता 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 पायी जीव ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव
पखवाज, ठेविता बाई जीव थोडा थोडा काय द्यावे त्यासी पावे उतराई, काय द्यावे त्यासी पावे उतराई, उतराई. आला विठ्ठल 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 काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावी त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती, काय द्यावी त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती संभाळीत, काय द्यावे त्याचे व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. पांडुरंगा करू प्रथम म्हणून दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या वचनैका कमळापती, माझे रंकाचे विनंती, कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावी त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू मानले जाणारे, एवढंच नाही तर ज्यांच्या काव्याला पंचमवेद म्हणून मान्यता मिळावी, काळाच्याही माथ्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठ गमन करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराई यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा, संतांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणारा, संतांची महती, मनुष्याच्या जीवनामध्ये संतांचं काय योगदान आहे
हे पटवून देणारा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता मी आपणासमोर उपस्थित केलेला आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित ठरेल. श्री हनुमान सेवा मंडळ आयोजित श्री महारुद्र हनुमान मंदिराचा 69वा हा वर्धापन दिन म्हणा. आणि या 69व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा 7.5 दिवसीय अखंड हरिनाम सोहळा, ज्ञान उत्सव, भक्ती उत्सव, नाम उत्सव आणि या 69व्या अर्थात 2025च्या या नाम उत्सवामधील आजची तृतीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व आयोजकांच्या, नियोजकांच्या, ट्रस्टीच्या, उत्सव कमिटीच्या वतीनं अनंतसाहेब म्हात्रे यांनी फोन करून ती माझ्या वाट्याला सोपवली. आणि या निमित्तानं का होईना या डोंबिवली गावामध्ये, या चिंचोड्याच्या पाड्यामध्ये मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. तुम्हा सर्व भाग्यवंतांचं मला दर्शन झालं. मी माझं परम भाग्य समजतो. खूप गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. वेळेअभावी कोणाचाही नामोल्लेख न करता आपल्या प्रती आदरभाव व्यक्त करतो. पखवाजवर बसलेले माझे मित्र हरिभक्तीपरायण सागरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हरिभक्तीपरायण हरेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तसं सागर महाराज, हरेश महाराजही मला भरपूर वेळा वाजवलेलं आहे ना, भरपूर वेळा वाजवलेलं आहे. ते वाजवलंय म्हणजे पक्वादाला साथ दिलेली असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा दोनही मृदंगाचार्य, आपण सर्व श्रोते सज्जन मायबाप, तुम्हा सगळ्यांच्या चरणारविंदी पुन्हा 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 नतमस्तक होतो. वेळ माझ्याकडे अत्यंत कमी आहे. रात्र थोडी आणि सोंग फार. 9:30 झालेले आहेत. आपला 9:30 झालेले आहेत. 9:20 झाले आणि मला 10:51 लोकल पकडायची आहे. त्यामुळे डॉट 10:20 ला मला काय करायची आहे, सेवा संपायची. 1 तास सेवा करायची आहे मला. 1 तास तुमचं सगळ्यांचं मला सहकार्य अपेक्षित आहे. काय सहकार्य अपेक्षित आहे? मी किती बोंबललं तरी तुम्ही हाताच्या घड्या काढायच्या नाहीत आणि टाळी वाजवायची नाही, असं मला तुमच्याकडनं सहकार्य अपेक्षित आहे. हा म्हणा म्हणा, हो म्हणा, तयारच आहेत तुम्ही, तयारच आहेत तुम्ही. थोडं महिलांना विनंती आहे, पुढे या. थोडं थोडं पुढे सरका. या पुढे या ताई, पुढे. घाबरू नका, काही करत नाही मी. या तुम्ही पुढं या. पुढं या. इकडे सरका म्हणजे मागचे बरोबर मागे येऊन बसतील. पुढे येणार नाहीत, आपल्याला डिस्टर्ब करणार नाहीत. या पुढे या. पुढे घाबरू नका. या पुढे सरका. सरका पुढे. दादा या तुम्ही अजून पुढे. घाबरू नका. या इकडं या. दादा काही करत नाही मी. या तुम्ही. या. घाबरू नका तुम्ही. या पुढे या. दादा या ना इथे या. या इथं या. हा या पुढे. हा हा. या पुढे या. या पुढं. काही घाबरू नका तुम्ही. या पुढं. प्रश्न विचारत नाही मी. या पुढं. हालो. माझा इको कमी करून टाका. कमीच आहे ना? खर तर माझा आवाज बसलेला आहे आणि आवाज बसल्यावर स्वर लागेल की नाही सांगता येत नाही. आणि सागर महाराज तसाही माझा आणि स्वराचा 36चा आकडा आहे. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण ज्ञान सिंधू संदीपन महाराज शिंदे हासेगावकर ते असं म्हणतात, पोरांनो, कीर्तन हे स्वरात करता आलं पाहिजे, स्वरात झालं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा ते असं म्हणायचे, पोरांनो, नाही स्वरात करता आलं तर किमान जोरात तरी करता आलं पाहिजे. माझा घसाच एवढा बसलेला आहे की तो जोरातही करता येईल की नाही सांगता येईल. पण तुम्ही सगळे सहकारी माझ्या साथीला आहेत. सध्या निवडणुकांचा काळ चालू आहे. कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा, फक्त 10:30 पर्यंत पाठिंबा काढून घेऊ नका, एवढी आपल्याला माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. माईकवाल्या दादांना माझी विनंती आहे, 10:30 पर्यंत मला चांगला आवाज द्या
आजचं माझं सगळं कीर्तन तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही चांगला आवाज दिला तरच मला बोलता येईल, अन्यथा बोलता येणार नाही. आणि मला खात्री आहे तुम्ही मला चांगला आवाज द्याल. आणि जर मला तुम्ही 10:30 पर्यंत चांगला व्यवस्थित आवाज दिलात तर मग कीर्तन झाल्यावर हे लोक मला नारळ पाकिट देणार आहेत की नाही? त्यातलं नारळ मी तुम्हाला देईल बघा. हा, त्यातला नारळ मी तुम्हाला देईल. तर छान मला आवाज द्या. जास्त माझा आवाज घुमतोय असं ते काहीतरी काय असेल ते मला माहित नाही. थोडस काय काय कमी जास्त करायचं बघा. अगदी नॉर्मल आणि एकदम छान आवाज आला पाहिजे. असो, चिंतना करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि आजच्या या अभंगातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय संतांची महती आपल्या समोर प्रगट करतायत. खर तर या भूतलावर अनेक जण येतात. किती जण येतात की सगळ्या योन्यांचा विचार मला मांडायचा नाही. मला प्रामुख्यानं 3 वर्ग त्याचे करता येतील. पहिला वर्ग देवाचा असेल, दुसरा वर्ग जीवाचा असेल आणि तिसरा वर्ग संतांचा वर्ग असेल. मला थोडक्यात मांडायचे, वेळ अत्यंत माझ्याकडे कमी. बारीक ऐकान, लक्ष देऊ नये का. पहिला वर्ग देवाचा आहे. कशा करता येतो देव? काही नाही, 2 कारणं सांगितली. श्रीमद भगवद्गीतेनं आम्हाला 2 कारणं सांगितली. पहिलं कारण आहे का देव अवताराला येतो, तर त्याचं कारण आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. अर्जुना, ज्या ज्या वेळेला धर्म बुडायला लागतो, ज्या ज्या वेळेला धर्म बुडायला लागतो, कमी होतो अर्जुना, तेव्हा त्या धर्माला वाचवण्याकरता, त्या धर्माची संस्थापना करण्याकरता मी पुन्हा पुन्हा अवताराला येतो. देवाला येण्याचं कारण. नंबर 2, दुसरं कारण, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्जुना, या 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 युगायुगामध्ये मी पुन्हा पुन्हा का जन्माला येतो? दुसरं कारण, साधूच्या रक्षणा करता येतो. तुकाराम महाराजांनी ही दोन्ही कारण एकाच चरणात सांगून टाकलेत. एकाच चरणात सांगून टाकलेत. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. जगद्गुरु तुकोबाराय ही दोनही कारण लांबवायचं नाही मला. या 2 कारणाकरता भगवान परमात्मा या भूतलावर अवताराला येतो. तुम्ही आम्ही देखील या भूतलावर अवताराला येतो, जन्माला येतो. काय कारण आहे? आपलं पार काय कारण नाहीये. मागच्या जन्मातले काही कर्माचे भोग आपले शिल्लक आहेत. ते कर्माचे भोग, ती मागच्या जन्मात केलेली पाप, ती भोगण्याकरता तुम्ही आम्ही इथं काय झालेलो असतो, आलेलो असतो. केले कर्म झाले तेची भोग आले, तेची भोग आले. मागच्या जन्मात केलेली काही कर्म आहेत, ती कर्म भोगण्याकरता तुम्ही आम्ही या ठिकाणी आलेलो असतो. फार फार तर तुम्ही आम्ही काय येत असतो, लोकांचं वाटोळ करण्याकरताच काही जण या भूतलावर काय झालेली असतात आणि आलेली असतात. त्यांचं कामच ते, दुसरं काही कामच नाही त्यांचं. मला वाटतं मनुष्याच्या येण्याबद्दल न बोललेलंच बरं राहील, न बोललेलंच बरं राहील. मला संतांचं प्रमाण, तुकोबारायांचं एक प्रमाण आहे की संत महात्म्यांचा देह कशा करता, तर देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. आणि आपला देह कशा करताय जरा घरी जाऊन चौकशी करा, विचार करा. कोणाचा देह लावालाव्या करण्याचे कारणी, कोणाचा देह कोणाची लग्न मोडण्याच्या कारणी, कोणाचा देह जुगार खेळण्याच्या कारणी, कोणाचा देह दारू पिण्याचे कारणी, कोणाचा देह लोकांची घरं फोडण्याच्या कारणी. काय आपल्या देहाबद्दल विचार करतायत मला मांडायचं नाही. मागच्या जन्मातले कर्म भोगण्याकरता तुम्ही आम्ही या जन्माला या भूतलावर येतो, एवढंच मला सांगायचंय. बस पुढे जातो. आणि संत महात्मे देखील या भूतलावर येतात. कशा करता येतात? एकमेव कारण घेऊन येतात. ते कारण म्हणजे परोपकार आहे, परोपकार. याच्या पलीकडे संत महात्म्यांचं दुसरं कारणच नाही, कारणच नाही. येथे उपकारासाठी आले घर जावय कुंठी, आले घर जावय कुंठी, आले घर जावय कुंठी. येथे उपकारासाठी आले घर जावय कुंठी, आले घर जावय कुंठी, आले घर जावय कुंठी. गोड महाराजांनी प्रमाण दिलंय. काय प्रमाण आहे? संत महात्मे कशा करता येतात? येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. ज्यांचं घर वैकुंठ आहे पण या भूतलावर ते एवढ्याच करता येतात, केवळ आणि केवळ जगावर उपकार करण्याकरता येतात. त्याच्या पलीकडं संत महात्म्यांचा दुसरा हेतूच नाही, हेतूच नाही. केवळ तुमच्या माझ्या कल्याणाकरता, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी, केवळ परोपकाराकरता आणि केवळ जगाच्या कल्याणाकरता संत महात्मे येतात. मी पटवून देतो आपल्याला.
पटवून देतो. 4,500 अभंगाचा गाथा लिहिला माझ्या तुकाराम महाराजांनी. 4,500 अभंगाचा. 4,500 अभंगाचा गाथा घेऊन आज लोक एका एका अभंगाची किंमत 70 हजार झालेली आहे. पटलं तर बरं होईल. तुम्हाला काही ना घरी गेल्यावर कळले मी काय बोलतोय ते. कळतंय ना मी काय बोलतोय ते. एका अभंगाची सध्या किती किंमत आहे? हा 70 हजार किंमत चालू आहे. 70 हजार सध्या एका अभंगाची. मग त्या 4,500 अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी एकही अभंग असा टाकला नाही. रोज माझ्या गाथेवर तुम्ही कीर्तन करता, अभंगावर कीर्तन करता. एक 5 रुपयाची मनी ऑर्डर दरवर्षी माझ्या नावानं देऊला पाठवा म्हणून. हाही एखादा अभंग. 4,500 अभंगाच्या गाथ्यामध्ये एक सुद्धा अभंग तुकाराम महाराजांनी असा लिहिलेला नाही. काय कारण? फक्त उपकारा करता अभंग तयार केले. पुढे जातो. 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी ज्ञानोबा यांची 9,000. रोज माझ्या ज्ञानेश्वरीवर तुम्ही प्रवचन करता. रोज माझ्या ज्ञानेश्वरी तुम्ही वाचता, पारायण करता. दरवर्षी एक 10 रुपयाची मनी ऑर्डर माझ्या नावानं आळंदीला पाठवा म्हणून. अशी एक सुद्धा ओवी ज्ञानोबा यांनी टाकली नाही. का टाकली नाही? एकमेव कारण, संत महात्मे या जगात येतात केवळ आणि केवळ परोपकारा करता येतात. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. माझं अजून एक वाक्य ऐका. मनुष्याच्या जीवनात जर परोपकार घडला नाही, परोपकार, तर त्याचं जीवन मानवी जीवन म्हणायच्या लायकीचं नाही. शास्त्रामध्ये कसं वचन आहे की जर एखाद्या मनुष्याच्या हातून परोपकार घडलाच नाही आणि जर त्यानं देह ठेवला आणि ते शरीर, मृत शरीर, त्याचं ते मुडदा, ते शरीर जर जंगलामध्ये फेकून दिलं तर गिधाड सुद्धा त्या शरीराला खात नाही, असं शास्त्राचं वचन आहे. कळतंय ना मी काय बोलतोय ते. जर आपल्याकडनं काहीच परोपकार घडला नाही आणि समजा ती व्यक्ती मरण पावली आणि त्याचं शरीर, त्याचा ते मृत शरीर, तो देह जंगलात जर फेकून दिला तर गिधाड ते शरीर खात नाहीत. का खात नाहीत माहितीये? ते शरीर ते अपवित्र मानतात, कारण या शरीराकडनं परोपकारच घडलेला नाहीये. संस्कृत मध्ये गोड एक सुभाषित आहे, ऐका नीट बारीक. श्रोत्रम श्रुतेनैव न कुंडलेन दानेन पाणीर्न तु कंकनेन विभाति कायः खलु सज्जनानां परोपकारेण न तु चंदनेन. ऐका श्लोकाचा अर्थ काय, बारीक ऐका, लक्ष देऊन ऐका. श्लोकाचा अर्थ असा आहे, श्रोत्रम म्हणजे कान. श्रोत्रम श्रुतेन, चांगलं श्रवण केल्यानं शोभतात. कान चांगलं ऐकण्याने शोभतात. न तू कुंडलेन, कानामध्ये खूप छान छान कुंडल घातली, खूप छान छान सोन्याचे, हिऱ्याचे, डायमंड वगैरे असं सगळं घातलं म्हणजे कान शोभत नसतात. कानाची शोभा ही चांगलं श्रवण करण्यामध्ये. लक्षात ठेवा. चला पुढे. दानेन पाणीर्न तु कंकनेन, पाणी म्हणजे हात. हात दानेन, दान करण्याने शोभतात. न तू कंकणेन, हातामध्ये खूप छान छान बांगड्या घातल्या, खूप छान छान ब्रेसलेट घातलं, खूप छान घड्याळ घातली म्हणजे हात शोभत नसतात. मग हाताची शोभा कशावर आहे? तर हाताची शोभा दानाने. पुढचं फार महत्वाचे ऐका. विभाति कायः खलु सज्जनानां परोपकारेण न तु चंदनेन. विभाती म्हणजे शोभून दिसतं. कायः म्हणजे शरीर. शरीर त्याने शोभून दिसतं. कशानं? परोपकारेन न तु चंदनेन. अंगाला खूप इकडं तिकडं गंध लावला म्हणजे शरीर शोभत नसतं राजाओ. शरीराची शोभा ही केवळ आणि केवळ परोपकारामध्ये. म्हणून ज्याच्या देहाकडनं जर परोपकार घडला नाही तर शास्त्राला ते शरीर कदापिच मान्य नाही. ते मानवी जीवन म्हणायच्या लायकीच नाही. परोपकाराची संधी सगळ्यांना चालून येत नाही. म्हणून ध्यानात ठेवा, जिथं जिथं परोपकाराची संधी येईल ती परोपकाराची संधी कदापिच मनुष्यानं सोडता कामा नये. हे कायम आपण काय करा, ध्यानात ठेवा. परोपकार मनुष्याच्या जीवनात. संत महात्मे या भूतलावर केवळ आणि केवळ परोपकार करण्याकरता येतात, दुसरा हेतूच नाही. अजून पुढचं एक वाक्य बोलतो मी. नाही परोपकार करण्याकरता येतात असं म्हणणं चुकीचं ठरेल. परोपकार करणं हा त्यांचा स्वभावच आहे. कळतंय ना मी काय बोलतोय ते. संतांचा
परोपकार करणं हा त्यांचा स्वभावच आहे, स्वभावच आहे. आणि शास्त्र म्हणतंय काही केल्या मनुष्याला त्याचा स्वभाव बदलता येत नाही. तुमच्याकडे म्हण आहे का नाही काय माहित, आमच्याकडे म्हण आहे जित्याची खोड मेल्याशिवाय काय काय जित्याची खोड, म्हणजे इकडे तीच म्हणे की इकडे तीच म्हणे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी म्हण आहे. याचा अर्थ असा आहे मनुष्याचा स्वभाव बदलत नाही. मी अजून 2-3 म्हणी सांगतो याकरता. आम्हाला 3री 4थीला असताना म्हणी लिहा असा असा आपल्याला काय असायचं, एक प्रश्न असायचा मराठीत, म्हणी लिहा म्हणी पूर्ण करा असा प्रश्न असायचा. त्याच्यात अशी एक म्हण होती, कडू कारलं तुपात तळलं साखरेत घोळलं तरी ते कडूच. अजून एक म्हण सांगतो, ते कडू कारलं का बरं कडू आहे? अरे दादा त्याचा स्वभावच कडू आहे. तुम्ही त्याला तुपात तळा साखरेत घोळा नाही तर अजून काय करा, त्याचा कडूपणा तो सोडत नाही. अजून एक म्हण सांगतो, काळा कोळसा कितीही उगाळला तरी तो, बरं त्या कोळशाला कोणत्या साबणानं आंघोळ घातल्या होते गोरा होणारे? हा कोणत्या? मोती, लाईफ बॉय, डेटॉल, कुठलाही साबण आणा त्याला किती उगाळा काळाच का? अरे दादा काळेपणा हा त्याचा स्वभाव आहे. कापराला तुम्ही उकिरड्यावर फेका पण तरी ते काय देणार? सुगंधच देणार. का? अरे तो सुगंध देणं त्याचा स्वभाव आहे. हे जसे स्वभाव सोडत नाही तशी काही कीर्तनातली लोक असतात. महाराजांनी किती बोंबलू दे आम्ही घडी काढणार बघा, नाही बोलतात ते, स्वतः कबूल करतात ते. तसं ऐका माझं उत्तर, मनुष्याचा स्वभाव आहे तो काही केल्या बदलत नाही. एक खेड्यातली मुलगी होती, खेड्यातली, आणि लग्न झालं तिचं, शहरात राहायला गेली. ती खेड्यातली मुलगी लग्न झालं शहरात राहायला गेली. एक खेड्यातला माणूस काही कामानिमित्त शहरात गेला होता आणि त्यानं त्या मुलीला बघितलं आणि बघितल्यानंतर मग जवळ गेला. काही निरोप आहे का आई बापाला? गावाला चाललोय, काही निरोप आहे का? म्हणले नाही. बरी आहेस ना मग तू? म्हणली हा. काय म्हणली ती? हा. त्याला ते ऑड वाटलं. ती म्हणली अगं शहरात राहतीस तू, असा हे असं गावंडाळ हा नाही म्हणायचं, होय म्हणायचं. तू काय म्हणायचं? होय म्हणायचं. समजा तू ते शिकवायला लागला, ते गावातला माणूस तिला, त्या पोरीला, नवीन लग्न झालेली, शिकवायला लागला. आई जर समजा तुझा स्वयंपाक, तुला जर सासून विचारलं सुनबाई स्वयंपाक झाला का, आणि तुझा स्वयंपाक जर पूर्ण झाला असेल तर काय म्हणायचं? होय म्हणायचं. जर तुला तुझ्या कोणी शेजारणीने विचारलं काय ग बाई येतेस का बाजारात, आणि तुला जर का जायचं असेल तर तू हा नाही म्हणायचं, काय म्हणायचं? होय म्हणायचं. समजा सासऱ्यानं तुला विचारलं काय ग बाई जेवलीस का, आणि तुझं जेवण जर झालं असेल तर तू हा नाही म्हणायचं, काय म्हणायचं? होय म्हणायचं. तुझ्या नवऱ्यानं जर तुला विचारलं झाली का, उरकली का तुझी कामं, आणि तुझी कामं जर उरकली असतील तर तू हा नाही म्हणायचं, काय म्हणायचं? होय म्हणायचं. कळलं ना म्हणले तुला आता? म्हणली हा. काही ना घरी गेल्यावर कळले, झोपताना गोधडीत एकटेच हसत बसेल ते. कळतंय का मी काय बोललो ते? अरे दादा एवढं शिकवलं, हा नाही म्हणायचं, होय म्हणायचं, हा नाही म्हणायचं, होय म्हणायचं, तरी पालथ्या घड्यावर तसे काही घडे कीर्तनात बसलेले असतात. किती काही करा. ते आमचे गुरुजी म्हणायचे, अरे तुकाराम महाराज ज्या वाटेनं जायचे ती वाट सुद्धा काय म्हणायची? विठ्ठल म्हणायची. आणि म्हणले आमच्या सारख्या कीर्तनकाराची बोंबलून वाट लागायला आली तरी लोक काय म्हणत नाहीत? विठ्ठल म्हणत नाहीत. ऐका नीट बारीक, परोपकार करणं हा संत महात्म्यांचा स्वभावच आहे. त्याच्यामुळे
परोपकारातून संत महात्मे कदापिच बाजूला होत नाही. नाही नाही, याच्या पुढचं बोलतो, एक वेळ त्यांचा जीव गेला तरी चालेल, पण ते परोपकार करणं काय करत नाहीत, कदापि सोडत नाही. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल काय परोपकाराची भावना आहे संत महात्म्यांची. तुकोबारायांचं उदाहरण आहे. भंडारा डोंगरावर गेलते तुकाराम महाराज भजन करायला. भंडारा डोंगरावर गेलते आणि भंडारा डोंगरावर गेल्यानंतर जे एक तरुणी तिथे आत्महत्या करण्याकरता आली होती. आता कड्यावरून उडी मारणार, तेवढ्यात तुकाराम महाराजांनी बघितलं पोरगी आत्महत्या करते. गेले आणि पटकन धरलं तिला. ए का मरतेस? सोडा, मला मारायचंय. अगं पण का मरते? सोडा, तुम्हाला नाही कळणार बुवा, सगळं संपलंय माझं. म्हणले गेलं काय, आता सांगण्यासारखं राहिलंच नाही. सोडा सोडा, मला मारायचंय. सोडणार नाही. काय झालंय ते सांग. तुकाराम महाराज ऐकत नाही. मग ती तरुणी म्हणाली, तुकाराम महाराज, मी माझं लग्न झालं नाही म्हणले, मी कुमारी काय, आणि एका परपुरुषाचं पाप माझ्या पोटात वाढतंय. आणि जेव्हा आता समाजाच्या समोर जेव्हा हे पाप येईल, तेव्हा चौका चौकात मला लोक विचारतील, सांग हे कोणाचं पाप आहे, सांग हे कोणाचं पाप आहे. कोणाचं नाव घेऊ म्हणले मी, कोणाचं नाव सांगू? मरायचंय मला, सोडा. ऐका पुढचं उत्तर. तुकाराम महाराज बोलले, काय म्हणजे कोणाचं नाव घेऊ, ही अडचण आहे तुझी? जा म्हणले घरी, आणि कोणी जरी विचारलं हे कोणाचं पाप आहे, तर बिनधास्त सांग हे तुकारामाचं पाप आहे. हे मला कंबर बांधून सांगायलाही बरं वाटतंय आणि तुम्हाला ऐकायला सोपं वाटतंय, पण हे प्रत्यक्ष ज्याला अनुभवायचंय हे किती अवघड आहे. सोपं आहे काय? जा घरी जा, मरू नको. कोणाचं नाव सांगायचं, एवढी अडचण आहे ना. कोणी विचारलं नाही हे पाप कोणाचं आहे, सांग तुकारामाचं पाप आहे. गेली ती पोरगी घरी. आणि मग 3-4 आता ते जसे महिने वाढत गेले तसं ते पाप लोकांच्या नजरेस आलं. नजरेस आल्याबरोबर प्रत्येक जण तिला विचारायचं, काय गा कोणाचं पाप आहे? तिनं बिंदास सांगावं, हे तुकारामाचं पाप आहे. आणि मग लोकांना काय सागर महाराज एवढंच पाहिजे, काय गावातला महाराज चुकतो कधी? टपूनच बसले कोले, टपूनच आहेत. महाराज चुकतो कुठं? एवढेच टपून आहेत लोक, एवढी टपून आहेत. भेटला मग त्यांना, आणि सगळे ते गावचा पाटील आणि सगळी लोक तुकाराम महाराजांच्या घरी आली. तुकाराम महाराजांच्या घरी आणि म्हणले, काय भंडारा डोंगरावर भजनाला जाताना हे धंदे करता? काळ फसलं तुकाराम महाराजांच्या तोंडाला आणि गाढवावर बसवलं तुकाराम महाराजांना, आणि गाढवावरनं दिंड काढली तुकाराम महाराजांची. जेव्हा तुकाराम महाराजांच्या घरासमोर दिंड आली, त्या बायकोनं बघितले, काय चालले म्हणले, माझ्या नवऱ्याला गाडवावर बसवले दिंड काढली म्हणले. शिव्या द्यायला लागली त्या लोकांना. कोण? तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या द्यायला लागली. तुकाराम महाराज बोलतात, अगे त्यांना शिव्या नको देऊ, चहा पाणी कर, चहा पाणी कर, चहा पाणी कर. म्हणले, अक्कल आहे का तुम्हाला? अक्कल? गाढवावर बसवले तुम्हाला, धिंड काढले म्हणले तुमची, आणि त्यांना चहा करू? अगं फार प्रेमळ आहेत ती लोक. बघ म्हणले, अख्खा गाव फिरले, मला म्हणले गाढवावर बसवले, ते बिचारे बघ पायी पायी चाललेत म्हणले. किती प्रेम आहे माझ्यावर बघ म्हणले, त्यांचं किती प्रेम आहे बघ. अजून तुकाराम महाराज बोलले, अगं आपलं दोघांचं लग्न जेव्हा होतं, माझी इच्छा होती घोड्यावर बसायची म्हणले, पण काही घोडा मला लग्नात बसायला मिळाला नाही. बघ म्हणले गाढव तरी मी थोडा पुढं सरकू का, येते का, बसते का म्हणले तू. कोण बोलले? तुकाराम महाराज बोलले. तुकाराम महाराज ये थोडं बस म्हणले तू. संपलं माझं उदाहरण. मला काय पटवून द्यायचंय, जीव गेला तरी चालेल, पण परोपकार करणं संत महात्मे कदापिच सोडत नाही. कारण परोपकार करणं हा त्यांचा स्वभाव आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता पूर्ण उपकारा पुरता, पूर्ण उपकारा पुरता, पूर्ण उपकारा पुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता
उरलो उपकारा पुरता. याकरता कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील. माझी वेळ पुढे चालली, मला थांबायचंय पुढे जायचंय. प्रचंड उपकार आहेत या जगावर संत महात्म्यांचे, प्रचंड उपकार आहेत, प्रचंड उपकार. लोक म्हणली महाराज संतांचे एवढे उपकार आहेत, संत उपकारा करताच आलेले असतात, उपकार करणं त्यांचा स्वभाव आहे. एखादा तो उपकार सांगा त्यांचा, एखादा उपकार आम्हाला. मगापासून नुसतं बोलता संत उपकारा करता येतात, उपकारा करता येतात, उपकारा करता येतात. उपकार करणं त्यांचा स्वभाव आहे, ते उपकार करणं कधीच सोडत नाही. जीव गेला तरी चालेल, उपकार करणं सोडत नाही. मगापासून नुसतं तुम्ही एवढं बोलता. अरे पण त्या संतांचे उपकार एखादा तर सांगा, एखादा सांगा. तुकाराम महाराज बोलले, ए बाई उपकार एखादा काय सांगायचा, त्यांचे एवढे 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 उपकार आहेत की त्यांच्या उपकार सांगणं शक्य नाही, सांगणं शक्य नाही, सांगणं शक्य नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी प्रश्नात्मक आश्चर्य व्यक्त केले अभंगाच्या पहिल्या. काय सांगो आता, काय सांगो आता, संतांचे उपकार, संतांचे उपकार, संतांचे उपकार. काय सांगो आता, काय सांगो आता, सावकाश. काय सांगो आता, संतांचे उपकार, संतांचे उपकार, संतांचे उपकार. काय काय सांगो आता, काय सांगो आता, काय सांगो आता, संतांचे उपकार, संतांचे उपकार, संतांचे उपकार. काय सांगो आता, काय सांगो आता, काय सांगो आता, संतांचे उपकार, संतांचे उपकार, संतांचे उपकार. काय सांगो आता, काय सांगो आता, संतांचे उपकार. काय सांगो आता, संतांचे उपकार. मज निरंतर, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासे, काय द्यावे त्यासे, व्हावे उतराई, व्हावे उतराई, व्हावे उतराई. काय द्यावे त्यासे, काय सांगो आता, संतांचे उपकार. काय सांगो आता, संतांचे उपकार. मज निरंतर, मज निरंतर जागविती. काय द्यावे दासी, काय द्यावे दासी, व्हावे उतराई, व्हावे उतराई, व्हावे उतराई. काय द्यावे दासी, दासी, दासी. टाळी वाजवा, टाळी वाजवा सर्वांनी. छान सगळे गायक वादक आपल्याला या ठिकाणी लाभलेले. आणि त्यामुळे खरं तर कीर्तनाला रंग भरतो. नुसतं एकटाच कीर्तनकार बोंबलला ते काय रंग येणार आहे कीर्तनाला. हे सगळे गायक वादक असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं काय होतो,
रंग भरतो. तुम्ही सगळे श्रोते असता म्हणून कीर्तनला रंग भरतो. म्हणून ज्ञानोबाराय बोलले, श्रोते म्हणजे काय आहेत? अहो तुम्ही महेशाचिया मूर्ती. हा, श्रोते म्हणजे प्रत्यक्ष भगवान महादेवाचे तुम्ही सगळे अवतार आहेत. सगळे महादेवाचे अवतार आहेत तुम्ही बसलेले. आता महादेव काय काय खातात ते वेगळा भाग आहे, पण तुम्ही सगळे महादेवाचे अवतार कीर्तना पुरतायत. एवढं सगळ्यांनी काय करा, ध्यानात ठेवा. चला, तुकाराम महाराजांना लोकांनी प्रश्न विचारला, तुकोबाराय मागापासून बोलता उपकार आहेत, उपकार आहेत, उपकार आहेत. प्रचंड संतांचे उपकार आहेत. उपकार करणं हा त्यांचा स्वभाव आहे, मान्य आहे आम्हाला. काय उपकार आहे? एखादा तो उपकार सांगा. काय उपकार आहेत संतांचे? काय उपकार आहेत? तुकोबाराय बोलतात, हे दादा एवढे उपकार आहेत का आता सांगू काय? काय सांगू आता? काय सांगू आता? एखादा माणूस जर आपल्याला फार त्रास देत असेल, भयानक त्रास देत असेल, आणि जर दुसऱ्यानं आपल्याला विचारलं, अरे काय त्रास देत होतो? काय सांगू रे बाबा आता? याचा अर्थ म्हणजे सांगण्याच्या पलीकडचं आहे ते, एवढा त्रास देत होतो. कळतंय ना माझी भाषा? ऐका नीट बारीक. तसं संतांचे उपकार किती आहेत, कोणते आहेत, काय उपकार आहेत, हे जेव्हा तुकाराम महाराजांना विचारलं तेव्हा तुकाराम महाराज बोलतात, एवढे संतांचे उपकार अगणित आपल्यावर आहेत, काय सांगू? सांगावया नाही पार पार, सांगावया नाही पार, सांगावया नाही पार, सांगावया नाही पार. संतांचे उपकार, संतांचे उपकार, संतांचे उपकार, सांगावया नाही पार पार, सांगावया नाही पार पार, सांगावया नाही पार, पार, सांगावया नाही पार. सांगावया नाही पार संतांचे उपकार. सांगता येणार नाही, या वाणीनं संतांचे उपकार सांगता येणार नाही. सांगता येणार आहे, पण जगद्गुरु तुकोबाराय मात्र त्या करता बोलतात, काय सांगू आता संतांचे उपकार. तुकाराम महाराज जीवावर फक्त संतांचेच उपकार आहे, संतांचेच उपकार आहेत. बाकीच्यांचे उपकार आहेत की? उपकार नाहीत? बाकीच्यांचे उपकार आहेत, प्रचंड उपकार आहेत, सगळ्यांचे उपकार आहेत. पहिले उपकार देवाचे उपकार आहेत आमच्यावर. काय उपकार आहेत देवाचे? काय उपकार आहेत? देवानं आम्हाला जन्माला घातलंय. ऐकताय ना तुम्ही नीट? देवाने आम्हाला जन्माला घातलंय. ही बसलेली माणसं म्हणतील, महाराजांचं काय डोकं सटकलंय काय? देवाचा जन्माला घालण्याचा काय संबंध आहे? हो, संबंध आहे. आई वडिलांच्या रेत रक्तापासून या हाडामांसाची निर्मिती आहे, या शरीराची निर्मिती आहे. पण त्या शरीरात प्राण टाकण्याचं काम कोण करतंय? जेने हा जीव दिला दाना, दिला दाना, दयाचे करीना चिंता, करीना चिंतना, जगा जीवनाला गाईना गुणा दयाचे, जगाची बनानारा, गाईना गुण दयाचे. प्रमाणे आई वडिलांच्या रेत रक्तापासून या हाडामांसाची या शरीराची निर्मिती झाली. पण या शरीरात प्राण टाकण्याचं काम, जीव ओतण्याचं काम भगवान परमात्म्यानं केलंय. ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात. अजून माफी मागून बोलतो, खूप माता भगिनी बसल्यात, माफी मागून बोलतो, ऐका. जर आई वडिलांच्या पासूनच मुलाचा जन्म झाला असता तर या जगात आपल्याला वांझ जोडपी दिसलीच नसती. त्याची सत्ता आहे, हा कायम लक्षात ठेवा. उपकार आहेत देवाचे. देवानं आम्हाला जन्माला घातलंय, देवाचे उपकार आहेत. अजून 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 काय देवाचे उपकार आहेत? हे सगळं तो चालवतोय. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरिवीन. सगळं देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. हे सगळं आम्हाला, हे शरीर तो चालवतोय. तुम्ही म्हणाल छे छे, मान्यच नाही आम्हाला. पटवून देतो मी. माणसं मरतात का तुमच्याकडं? माणसं नाही मरतात माणसं. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, या मेलेल्या माणसाला कुठं जायचं असतंय? बोला ना.
त्या प्रेताला कुठं जायचं असतंय? मस्त. कुठं जायचं असतंय? तुमच्याकडे प्रेत कुठून येतात? गोव्याचा काय संबंध आहे प्रेताचा? कुठून येतात माणसं? स्मशानात जातात. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जर प्रेताला स्मशानात जायचं आहे तर प्रेताने त्याने जावं. त्या चौघांना का बरं त्रास देता येते? कळतंय ना माझं काय म्हणणं आहे ते? प्रेताला कुठं जायचंय? स्मशानात. बरं पाय नाहीत प्रेताला? पाय नाहीत का प्रेताला? बोला ना. पाय आहेत. प्रेताला जर पाय आहेत आणि त्याला जर का स्मशानात जायचं असतंय, अरे त्याने जावं ना. तो त्रास का देतो इतरांना? प्रेताला पाय आहेत पण ते पाय चालवणारा ईश्वरच त्याच्यात शिल्लक राहिला नाही. त्याच्यामुळं पाय असून सुद्धा काय नाही, उपयोगच नाही. लक्षात ठेवा. हे तोच मी अजून विचारतो, आंधळ्याला डोळे असतात की नाही? बोला ना. बोला, का बरं लाजता तुम्ही? हप्ता पडला नाही काय 2-4 महिने तुम्हाला? हा, येईल हप्ता येईल, घाबरू नका. बोला, जोरात बोला नीट. आंधळ्याला डोळे असतात की नाही? असतात. आंधळ्याला डोळे असतात. मग आंधळ्याला जर डोळे असतात तर दिसत का नाही? त्याचं कारण दाखवण्याची शक्ती त्यानं दिलेली नाही. त्याच्या हातात आहे. मुक्याला तोंड असतंय की नाही? बोला ना. तोंड असतंय, का बोलता येत नाही? अरे राजा, बोलण्याची शक्ती त्याच्या हातात आहे. म्हणून हे सर्व शरीर त्याच्या सत्तेनं चालतंय. मग एवढं त्याच्या सत्तेनं चालतंय, त्या देवाचे उपकार नाही आपल्यावर? देवाचे उपकार आहे. अजून पुढे जातो. देवाचे आपल्यावर उपकार आहेत. अजून कोणाचे उपकार आहेत? आई वडिलांचे आपल्यावर उपकार आहेत. उपकार नाही आई वडिलांचे? किती उपकार आहेत आई वडिलांचे. काय बोलू आता? मला वाटतं आई वडिलांच्या उपकारावर मी बोलायला गेलो ना, मी 3-4 तास बोलेन, एवढं मला सांगता येईल आई वडिलांच्या उपकारावर. मी 5 मिनिटं घेतो, फक्त 5 मिनिटं आई वडिलांच्या उपकाराकरता. 5च मिनिटं घेतो. आई वडिलांचे किती उपकार आहेत आपल्यावर. दुर्दैवानं आजच्या मुलांना त्याची किंमत कळत नाही. पैशानं उन्मत्त झालेली आजची मुलं आणि तारुण्यानं उन्मत्त बनलेली आजची मुलं आई वडिलांना जुमानत नाही. माझा कायम आग्रह आहे. अरे अंधा आई वडिलांना कावडीतनं पायी तीर्थयात्रा घडवणाऱ्या श्रावण बाळाची परंपरा या भारत देशाला आहे. बापाच्या एका वचनाकरता अख्ख्या राज्याचा त्याग करून वनवास पत्करणाऱ्या प्रभू रामचंद्राची परंपरा या भारत देशाला आहे. पण याच भारत देशामध्ये वृद्धाश्रमांना वेटिंग लागावं ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब आहे. सगळ्यात मोठी. सागर महाराज, मी दरवर्षी माझ्या शाळेतल्या मुलांना आमच्या एक खडवली स्टेशन, माहितीये का खडवली? आलात का कधी खडवलीला तुम्ही? नदीवर? असू दे काय हरकत नाही. नदीवर लय लोक येतात तिकडे उन्हाळ्यामध्ये त्या खडवलीला. पण ऐका, जरूर या नदीवर मला काही घेणं देणं नाही. फक्त त्याच नदीला लागून एक मातोश्री वृद्धाश्रम आहे. दरवर्षी मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन त्या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये जात असतो. एका आजीला विचारलं मी, आजी का राहता तुम्ही इथे? मुलं नाहीत का म्हटल्याबरोबर ढसा 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 आजी रडायला लागली आणि हात जोडले. मला म्हणले, महाराज सगळं काही विचारा, पोरांचं नाव काढू नका. मला आश्चर्य वाटलं. आणि मग शेजारी मी विचारलं, कुठले? गावाचं नाव सांगितलं. 3 मुलं आहेत. 3. एक डॉक्टर आहे, एक वकील आहे आणि तिसरा BMC शिक्षक म्हणून कामाला आहेत. शिक्षक म्हणून 4-5 लाख रुपये पगार तिघांचा मिळून कदाचित घरात येत असेल. पण 3ही मुलांचं आणि 3ही सुनांचं म्हणणं आहे, आम्ही वाटेल तो पैसा पुरवतो, पण कुठं राहा? या वृद्धाश्रमात राहा, घरी राहता येणार नाही. बिचारी म्हातारी डोळ्याला पाणी आणून रडून रडून उत्तर देत होती, महाराज अरे ज्या वेळेस पैशाची गरज लागत होती त्यावेळेस पोरांनी नया पैसाही आम्हाला दाखवला नाही. आज आम्हाला पैशाची गरज नाहीये, आज गरज आहे ती 2 शब्द प्रेमाची ना आधाराची गरज आहे. तर आज मात्र पोरं बोलतात, काय वाटेल तो पैसा घ्या, पण कुठं राहा? या वृद्धाश्रमात राहा. कधी कळेल आपल्याला? कधी कळेल? अरे लहानाचं मोठं केलं आई वडिलांनी, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, हाडाची काढ रक्ताचं पाणी करून शिकवलं, मोठं केलं, लग्न करून दिलं, नोकरीला लावलं. आणि नोकरीला लागल्यानंतर मुलगा जेव्हा करोड रुपये कमवायला लागतो आणि करोड रुपये कमवल्यानंतर एखादा करोड रुपयाचा बंगला विकत घेतो, पण त्या करोड रुपयाच्या बंगल्यात जर आई वडिलांना जागा नसेल तर हाग लगो तुझ्या बंगल्याला काही चाटायचंय तो बंगला. माझं वाक्य ध्यानात ठेवा. मला 3रीला असताना एक कविता होती. 3रीला, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. साधा कवी हो, देवाला भिकारी म्हणतो तो. हे देवा, अरे
अरे असशील तू तिन्ही जगाचा मालक रे, पण भिकारी समजतोय मी तुला. का बरं? देव हा स्वयंनिर्मित आहे, त्याला आई बाबा नाहीये, तो स्वयंनिर्मित आहे. आई नाही ना, भिकारी समजतो रे देवा तुला. या उक्तीप्रमाणे माफी मागून एक वाक्य बोलतो, ऐका सगळ्यांनी. एखादी सून करोडो रुपयाच्या बंगल्यात राहत असेल, पण तिला जर का तिच्या सासू सासऱ्यांची सेवा मिळत नसेल ना, तर माझ्या मते सगळ्यात अभागी सून ती आहे, तिला आपल्या सासू सासऱ्यांची सेवा मिळत नाही. एखाद्या मुलाच्या दारात 50-50 लाखाच्या 10 गाड्या उभ्या असतील, पण त्याला जर का त्याच्या आईबाबांची सेवा मिळत नसेल ना, तर माझ्या मते सगळ्यात दरिद्री मुलगा तो आहे, ज्याला आपल्या आईबाबांची काही मिळत नाही, सेवा मिळत नाही. वाक्य माझं ध्यानात ठेवा. जगात सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळवता येतात राजा हो, आई वडील जगात पुन्हा कधीच मिळत नसतात, कधीच मिळत नसतात. म्हणून काय करायचे? जिवंतपणी. काय करायचे? जिवंतपणी. मेल्यानंतर किती मोठा बोजवारा केला, त्याची किंमत शून्य आहे राजा हो, शून्य आहे. काही काही ठिकाणी त्या सासूच्या आणि सासऱ्याच्या प्रेतावर त्या काही काही सुना ह्या ऊर फोडून मोठ्या रडत असतात. बसलेल्या सगळ्या सुनांनो, ऐका माझं एक उत्तर. आपले सासू सासरे जर जिवंत असतील, जे जेव्हा जातील तेव्हा एक अश्रू ढाळू नका, रडूच नका, रडूच नका. फक्त जिवंतपणे 2 शब्द प्रेम द्या, बस. याच्या पलीकडे त्यांना काहीच लागत नाही. ऐका माझं उत्तर अजून एक. बऱ्याचदा लोकांचा असा गैरसमज आहे की म्हाताऱ्या माणसांना गोळ्या औषधांची गरज आहे. गोळ्या औषधांची गरज म्हाताऱ्या माणसाला नसते, त्यांना 2 शब्द प्रेमाची गरज असते. गोळ्या औषधांची गरज म्हाताऱ्या माणसाला नसते. हे कायम आपण ध्यानात ठेवा, कायम आपण ध्यानात ठेवा. सज्जनो, कितीतरी आई वडिलांच्या उपकाराबद्दल बोलताना एक तत्ववेत्ता म्हणतो की जर मेरू पर्वताची लेखणी केली, समुद्राची शाई केली आणि या आकाशाचा या पृथ्वीचा कागद जरी केला ना, तरी आई वडिलांचे उपकार काय होणार नाहीत, कदापिच फिटणार नाहीत, फेडता येणार नाहीत. आई वडिलांचे उपकार कदापिच फेडता येत नाहीत. इतका आई वडिलांनी. ऐका माझं उत्तर. अरे फाटक्या बनेन वापरले रे आपल्या बापानं, फाटके बनेन वापरल्या, गाठी बांधून बनेन वापरले आपल्या बापानं. का माहितीये? म्हणजे लेकराच्या शाळेच्या ड्रेसला कधी काही पडू नयेत, पैसे कमी पडू नयेत. विसरतो आपण राजा हो, विसरून जातो आपण. ऐका माझं उत्तर. अरे अर्ध्या पोटी राहत होती आई आपली, अर्ध्या पोटी. का राहत होती माहितीये? म्हणजे लेकराची भूक कधी अपुरी पडू नये. लेकराची 4-4 वर्ष माझ्या आईनं अरे तेच लुगडं वापरलं होतं. विसरतो आपण हे सगळं पैसा आल्यानंतर, आणि तारुण्यात आल्यानंतर हे सगळं विसरून जातो. खर तर आई वडिलांचे उपकार कदापिच फिटत नसतात, कदापिच नाही, फेडणंच शक्य नाही. ऐका माझं पुढचं उत्तर, ऐका माझं पुढचं. त्या पंढरपूरला जाऊन त्या पंढरपूरला पुंडलिकाला कधीतरी विचारा, पुंडलिका काय पुण्य कमावलं होतस रे तू, आणि म्हणून प्रत्यक्ष देव तुला भेटायला येतो? ते पुंडलिकराय म्हणतील मी काहीच केलं नव्हतं, मी एकादशी केल्या नाही, मी वाऱ्या केल्या नाही, मी काहीच केलं नाही. मी माझ्या आयुष्यात एकच गोष्ट केली, ती म्हणजे माझ्या आई वडिलांची सेवा. आणि त्या आई वडिलांच्या सेवेवर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भगवान परमात्मा मला स्वतःहून भेटायला येतो. ही आई वडिलांची किंमत आहे, एवढं ध्यानात ठेवा. आणि ऐका माझं उत्तर. मला यावरनं एक वाक्य म्हणावं लागेल. देवाची सेवा केल्यानंतर आई वडील भेटतीलच की नाही मला माहित नाही, मला सांगता येणार नाही, पण आई वडिलांची सेवा केल्यावर देव मात्र भेटल्याशिवाय राहणार नाही. एवढं वाक्य कायम आपण ध्यानात ठेवा, कायम आपण ध्यानात ठेवा. आई वडील चालते बोलते देव आहेत. वेदातलं पहिलं वाक्य मातृदेवो भव, पितृदेवो भव. हे कधीतरी आपण शिकलं पाहिजे. आणि आई वडिलांना लक्षात ठेवा, एखादी आई आपल्या मुलाकडनं काय अपेक्षा करते? काहीच नाही. तिला एकच अपेक्षा आहे, माझ्या मुलानं मला दिवसात किमान एकदा तरी आई म्हणून हाक मारावी. याच्या पलीकडे तिला काहीच लागत नाही. ऐका राजा हो. आणि आपला बाप आपल्याकडनं काय अपेक्षा करतो? माझ्या बाळ्यानं मला दिवसात किमान एकदा तरी बाबा म्हणून काय मारली पाहिजे, हाक मारली पाहिजे. मला दुर्दैवानं सागर महाराज या गादीवरून असं म्हणावं लागेल, आज या महाराष्ट्रात, या भारतात, या जगात असे कितीतरी आई बाबा आहेत जे आपल्या मुलांच्या तोंडून आई आणि बाबा हे शब्द ऐकण्याकरता त्यांचे कान आतुरलेले, आसुसलेले. त्यांच्या कानावर आई आणि बाबा हे काय पडत नाही, शब्द पडत नाही, शब्द पडत नाहीत. ऐका माझं उत्तर, ऐका माझं उत्तर. सज्जनो, जगात सगळ्या गोष्टी मिळतील. जमीन गेली पुन्हा मिळवता येईल, घर गेलं पुन्हा मिळवता येईल, मान सन्मान गेला पुन्हा मिळवता येईल, गाडी गेली पुन्हा मिळवता येईल, पण गेलेले आई बाबा मात्र कधीच मिळत नसतात. एवढं वाक्य काय इकडे काय पद्धत आहे मला माहित नाही. आमच्याकडे 3ऱ्या दिवशी राग धुवायचा कार्यक्रम असतो, आणि 3ऱ्या दिवशी राग धुवून आल्यानंतर ते मग मेलेल्या माणसाचे ते फोटो घेतात, ते टिपॉयवर बेडशीट नवीन अंतरतात, त्याच्यावरती ठेवतात, आणि मग त्या फोटोला हार घालतात, समई आरती, आणि मग त्या फोटो समोर सफरचंद, केळी, संत्री, मोसंबी, डाळिंब, चिकू अशी ती फळं ठेवतात. भारीतली फळं, हलकी चालत नाही. कोणला?
फोटोला भारीतली फळं हलकी चालत नाही. ती फळं बघितली का मला एवढा राग येतो. अरे जोपर्यंत बाप जिवंत होता बापाला पावशेर सफरचंद नाही आणून देता आले तुला. बाबा हे सफरचंद खा बाबा, पोरांना दाखवू नका बाबा. पोरं मॅगी फॅगी कॅडबरी खाऊ चॉकलेट पाहिजे तेवढं तुम्ही गपचूप खा बाबा, दाखवू नका पोरांना बाबा. असं कधीच केलं नाही. आणि बाप गेल्यानंतर अख्खा सफरचंदचं कॅरेट जरी त्या फोटो समोर ओतलं, काय किंमत आहे राजाओ त्याची? काहीच किंमत नाही. जिवंतपणी करा, जिवंतपणी. लक्षात ठेवा, जिवंतपणी. मेल्यानंतर किती मोठा बोजवरा केला त्याची किंमत काय? शून्य. ऐका माझं उत्तर. एखाद्या सुनेनं कधीतरी आपल्या सासूला प्रेमानं विचारलं पाहिजे, आई शिरा करून देऊ मी? मला वाटतं एवढ्या प्रेमानं विचारल्यावर शिरा करूनच द्यायची गरज नाही. एवढ्या प्रेमानं बोलल्यानंच तिचं काय भरलेलं असेल? पोट भरलेलं असेल. एखाद्या मुलानं कामावरनं आले आपल्या हातातली बॅग खाली ठेवण्याच्या अगोदर आपल्या बाबांना विचारलं पाहिजे, बाबा जेवलात तुम्ही? अरे बस, बापाला जेवायचीच गरज नाही. एवढ्या गोड बोलण्यानंच बापाचं काय भरलेलं असेल? पोट भरलेलं असेल. वेळ कमी, माझ्याकडे संपलं माझं व्याख्यान. मला पुढे जायचंय. ऐका, या अभंगाच्या संबंधाने आले म्हणून बोलतो. आई वडिलांचे उपकार फेडणं शक्यच नाही. फक्त प्रयत्न करता येईल. प्रयत्न. तो प्रयत्न काय आहे ते सांगतो मी एका मिनिटात आणि पुढे जातो. काय करता येईल ऐका. अरे बाजारातून घरी बायकोला फोन करतो आम्ही, काय ग काय खाऊ आणू तुला, काय आवडतंय तुला? जरूर करा. दुमत नाही माझा, आपली अर्धांगिनी ती. तिची आवड निवड आपण नाही बघणार तो कोण बघणार? पण राजा, अरे त्याच घरात तुझी जन्मदात्री 70-80 वर्षाची एक म्हातारी आई पडलेली आहे. कधीतरी बाजारातून मिठाईच्या दुकानातून तिला फोन करून बघ, आई काय खाऊ आणू ग आई तुला, काय आवडतंय ग आई तुला? बघा, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरच्या म्हातारी आईला ज्या दिवशी असा फोन कराल, त्या दिवशी फोनवर तुमच्या आईला बोलता येणार नाही. ढसा रडायला सुरुवात करेल तुमची आई. सज्जनो, आणि बोलता आलं तर एकच वाक्य बोलेल, हे बेटा तू विचारलंस ना मला काय खाऊ आणू, बस मला खाऊ मिळालं, तू पहिले घरी ये बरं, मला तुला बघायचंय. करून बघा, करता येईल राजाओ. अरे 4 व्हीलर मध्ये शेजारच्या सीटवर बायकोला बसवतो आपण, बाजारात नेतो, कपड्याच्या दुकानात दुकानदारला सांगतो, भारीतली साडी दाखव रे. जरूर घ्या. आपण नाही घेईल तर कोण घेईल तिला साडी? 5 काय 10 हजाराची घ्या. पण त्याच घरात तुझ्या ड्रेसला कधी पैसे कमी पडू नयेत म्हणून जिनं एकच लुगडं 4-4 वर्ष वापरलंय, त्याशी 70-80-90 वर्षाची आई त्या घरात पडलेली आहे. बसव 4 व्हीलर मध्ये, बसव तिला. नसेल राजा तुझ्याकडे 4 व्हीलरनं, एक रिक्षा कर भाड्यानं, बसव त्या रिक्षामध्ये आईला, तू बस आणि दुकानामध्ये ने तिला कपड्यांच्या. आणि त्या दुकानदाराला सांग, भारीतलं लुगडं दाखव रे माझ्या आईला, भारीतलं लुगडं. बघा, त्या भर दुकानात तुमची आई तुम्हाला घट्ट मिठी मारील आणि सांगेल, अरे कशाला मला लुगडं, कुठं फिरायला जायचंय, मला काय करायचंय, मला चल बरं, बस आणलं ना दुकानात, मिळालं मला लुगडं, चल बरं घरी तू. करून बघा कधीतरी, करता येईल आपल्याला. करून बघा, करता येण्यासारखं आहे. दुर्दैव आपल्याला करता येत नाही राजाओ. तासन तास बेडरूम मध्ये बायको सोबत गप्पा मारतो आपण, मारल्याच पाहिजेत, दुमतच नाही माझं. पण त्याच घरात तुमचे म्हातारे आईबाप 80-90 वर्षाचे पडलेत. 5 मिनिटं बसा राजाओ त्यांच्याजवळ, 5 मिनिटं, आणि 5 मिनिटं मनसोक्त गप्पा मारा. बघा, ज्या दिवशी तुमच्या आईबाबांसोबत तुम्ही 5 मिनिटं गप्पा माराल, तुमच्या आई वडिलांना त्या दिवशी जेवण्याचीच गरज राहिली नसेल. त्यांचं पोट काय भरलेलं असेल. अरे म्हातारा बाप आहे घरात आपला, ज्यानं फाटक्या बन्यान वापरले आमच्या करता. एकच चप्पल त्यानं 10 वेळा शिवून वापरावी. नवीन चप्पल त्यानं घेतली नाही. का नाही घेतली? माझ्या लेकराच्या बुटाला कधी पैसे कमी पडू नये. एकच चप्पल 10 वेळा शिवून वापरत होता तो. ऐका, असा बाप तुमचा घरात पडलेला आहे. घ्या तुमच्या कमाईतून 500 रुपयाचा ड्रेस घ्या त्याला, 500 रुपयाचा ड्रेस घ्या. तुम्ही आणलेला ड्रेस गावातल्या एखाद्या कार्यक्रमात जेव्हा तुमचा बाप तुम्ही आणलेला ड्रेस घालील ना, ते प्रत्येकाला सांगत सुटल, हे माझ्या लेकराने आणले, हे माझ्या पिंट्याने आणले, हे माझ्या पोराने आणले. करून बघा, करता येईल हे सगळं आपल्याला. करता येण्यासारखं आहे. करून बघा. छोटे होतो आपण, लहान होतो आपण, आणि ताप आला ना आपल्याला, ताप, तर रात्रभर आपले आई बाबा आपल्या उशाला बसून होते. झोप लागली नाही त्यांना, झोपता आलं नाही त्यांना, रात्रभर उशाला बसून होते. आणि पुन्हा पहाटे सासूच्या काचाकाचानं उठून आपल्या आईनं चूल पेटवली होती, आणि आपल्या बापानं पिशवी उचलून आपला बाप कामावर मजुरीवर निघून गेला होता. विसरतो आपण हे सगळं. ऐका माझं उत्तर. लहान होतो आपण, लहान असताना 10 वेळा अंथरून ओलं करत होतो आपण, पण आपल्या आई बाबांनी अंथरून बदलायला कधीच कंटाळा केला नाही. आता हीच वेळ त्यांच्यावर आले
आता कदाचित म्हातारपणात ते 10 वेळा अंथरून ओलं करतील. आता तुम्ही त्यांचा अंथरून बदलायला काय करू नका, कंटाळा करू नका. ऐका माझं उत्तर. लहान होतो आपण, 10 वेळा आई वडिलांची झोपमोड करायचो आपण, पण कधीच जागरणाचा कंटाळा केला नाही त्यांनी. आता हीच वेळ म्हातारपणात त्यांच्यावर आले. आता ते कदाचित 10 वेळा झोपमोड करतील, पाणीच मागतील, खोकतीलच, लघवीलाच न्यायला सांगतील, औषधच मागतील. आता तुम्ही तुमच्या जागरणाचा कंटाळा करू नका राजाओ. ऐका माझं उत्तर. लहान होतो आपण, घास घेता येत नव्हता आपल्याला. आपली आई वरण भात पातळ कुस्करायची आणि एक एक घास आपलं पोट भरण्याकरता अख्खं गावभर तुमच्या पाठीमागं काय करत होती, पळत होती. विसरलो आपण आहे. ऐका माझं उत्तर. ऐका माझं उत्तर. अरे जर आई आपली जेवायला बसली ना, जेवायला भरल्या ताटावर, घास घेतला होता तिने हातामध्ये आणि आता तोंडात टाकणार तेवढ्यात तुम्ही तिकडे शी करत होतात. शी केली होती. आपल्या आईनं तो तसाच घास त्या ताटामध्ये ठेवला होता आणि तुमची शी धुण्याकरता तुमची आई उठली होती. तुमची शी धुवून, तुमच्याला पुसून, नवीन कपडे घालून आणि मग तुमची आई पुन्हा त्याच भरल्या ताटावर येऊन बसली होती. घाण मानली नाही आईनं तुमची, घाण मानली नाही. आता हीच वेळ तुमच्यावर आले. आता कदाचित म्हातारपणात ते थोडीशी घाण करतील. आता तुम्ही त्याचा काय करू नका, घाण मानू नका, कंटाळा करू नका. बस एवढं. प्रचंड उपकार आहेत आई वडिलांचे, प्रचंड उपकार. मग तुकाराम महाराज, देवाचे उपकार आहेत, आई वडिलांचे उपकार आहेत, आणि मग हे संतांचेच उपकार का बरं एवढे श्रेष्ठ आहेत? का बरं श्रेष्ठ आहेत? तर त्याचं कारण असं आहे की देवाचे जरी उपकार असले तरी देवाची सेवा करून, देवाचं नामचिंतन करून त्या याच्यातनं आपल्याला काय होता येईल, उतराई होता येईल. आई वडिलांचे कदाचित उपकार असतील तर आई वडिलांची वृद्धाप काळात आपण सेवा करून कदाचित त्या ऋणातून आपल्याला काय होता येईल, मुक्त होईल. पण संतांचे उपकार इतके अगणित आहेत की त्याच्यातून, उपकारातून, ऋणातून मुक्त होता येत नाही. काय उपकार आहेत? तर तुकाराम महाराज बोलतात, मज निरंतर मला ते जाग करतात, जाग करतात. संत महात्मे जागे करतात. जाग करतात म्हणजे काय? झोपलेली आहेत काही लोक. संत महात्मे रोज तुमचं येऊन दार ठोठावतात, जाग करतात तुम्हाला. काय करतात? जाग करतात म्हणजे, वेळ संपत आली आहे माझी, 10 ते 15 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत, ऐका बारीक. जाग करतात म्हणजे काय? झोपलेलो आहोत का आपण? हो, झोपलेलोच आहोत. आपण सगळे झोपलेलो आहोत. कुठली झोप लागली आम्हाला? 2 गोष्टीची झोप लागली. ऐका नीट बारीक, बारीक ऐका. पहिली झोप स्वत्वाची झोप लागली आम्हाला, स्वस्वरूपाची झोप लागली आहे. आणि दुसरी आमच्या कर्तव्याची झोप लागलेली आहे आम्हाला. स्वत्वाची म्हणजे आम्ही कोण आहोत हे माहीतच नाही आपल्याला, हे माहीतच नाही. दादा काय नाव तुमचं? तुम्ही कोण? हा, संतोष साबळे, बरोबर ना? मी यांना विचारलं, दादा तुम्ही कोण? हे म्हणले, मी संतोष साबळे. यांना मी विचारलं, महाराज तुम्ही कोण? मग हे म्हणतील, मी सागर बोराटे. मला कोणी विचारलं तुम्ही कोण? मी म्हणणार, मी योगेश महाराज घरत. अरे दादा, आपण संतोष साबळे नाहीत, आपण सागर बोराटे नाहीत, आपण योगेश महाराज घरत नाहीत. मग आपण आहोत कोण? मी वासुदेव तत्वता. आपण ब्रह्म आहोत, आपण प्रत्यक्ष ईश्वरच आहोत. फक्त आपल्याला आपली ओळख राहिलेली नाही. देवापासूनच आपला जन्म आहे, देवाचा आहोत आपण. फक्त दुर्दैवानं स्वत्वाची आम्हाला काय पडली, विसर पडलाय. चला जास्त लांबवायचं नाही, पुढे जातो. अजून कर्तव्याची झोप लागली आम्हाला. आमचं काय कर्तव्य आहे? माणूस म्हणून आम्ही जन्माला आलोय, आम्हाला नक्की काय करायचंय या कर्तव्याचा आम्हाला काय पडलाय, विसर पडलाय ना. भलत्याच कर्तव्याच्या मागे लागलो आपण. ते लोक बंगला बांधतात आणि बंगला बांधल्यावर आमचं कीर्तन ठेवतात वास्तुशांतीला, आणि मग आम्ही गेलो कीर्तनाला का ते म्हणतात, महाराज 1.5 कोटी लागले, 1.5 कोटी. बस एवढीच एक इच्छा होती, माझं कर्तव्य आता पूर्ण झालं. अरे राजा, बंगला बांधणं तुझं कर्तव्य नाही, तो तुझा व्यवहार आहे, तो तुझा व्यवहार आहे. बंगला बांधणं तुझं कर्तव्य नाही, तुझं कर्तव्य वेगळे आहे काहीतरी, वेगळे काहीतरी. ऐका, शेवटची मुलगी असावी आणि शेवटच्या मुलीचं लग्न झालं, मग आम्हाला आशीर्वाद देण्याकरता बोलवतात आणि मग आम्ही जातो आणि मग तो बाप म्हणतो, महाराज बस शेवटचं लग्न आता झालं, माझं कर्तव्य आता पूर्ण झालं. अरे राजा, त्या मुलीचं लग्न करून देणं तुझं कर्तव्य नाही, तो तुझा व्यवहार आहे. तू जन्माला घातलंय, तुला लग्न करावं लागेल, तो तुझा व्यवहार आहे. तुझं कर्तव्य फार वेगळं आहे. आता या कर्तव्य प्रति बोलायला गेलो तर किमान अर्धा तास मला लागेल. मला बोलायचं नाही, एकच बोलतो.
काय आमचं कर्तव्य आहे? तर आम्ही माणूस म्हणून जन्माला आलोय, भजन करणं हे आमचं कर्तव्य. त्याचं कारण याची देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. भजन करणं हे आमचं कर्तव्य, भक्ती करणं हे आमचं कर्तव्य. आणि म्हणून जो भक्ती करत नाही, नाथ महाराज फार वाईट बोलले. काय बोलले? नाथ महाराज म्हणले जो भक्ती करत नाही त्या सटवीने त्याच दिवशी कशाला नेलं नाही, त्याला कशाला ठेवलं? मी नाही बोलत. कोण बोलतय? एकनाथ महाराज बोलतात. सटवी म्हणजे कळलं का तुम्हाला? सटवी म्हणजे तुमचे महिलांची भांडणं झाल्यावर तुम्ही एकमेकीला सटवी बोलतात. ती सटवी नाही. बाळाची पाचवी करतात का इकडे? पाचवी करतात. पाचव्या दिवशी ती पाचवी करतात. त्या पाचवीच्या दिवशी ती सटवी येते आणि त्या बाळाचं काय लिहून जाते? भाग्य लिहून जाते, नशीब लिहून जाते. तो एकनाथ महाराज बोलले, जो मनुष्य भजन करत नाही, जो मनुष्य भक्ती करत नाही, त्या सटवीने त्याच दिवशी कशाला नेलं नाही? भक्ती विण पशु कशाचे वाढला, सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही. कशाचे वाढला, सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही. प्रमाण दिलंय महाराजांनी. भक्ती विना पशु कशाचे पडला, सटवीने काहीचा नेला नाही. अजून पुढचं बोलू का? माझा अधिकार नाही तो पण बोलतो. माझा अधिकार नाही बरं, तो फक्त नाथ महाराजांचा अधिकार आहे. काय बोलले नाथ महाराज? काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखासी अरे मोढा. का बोलता ते? अरे दादा, भक्ती करणं हेच आपलं कर्तव्य आहे, पण आपण ते कर्तव्य विसरलो आणि नको त्या कर्तव्याच्या मागे लागलो. आणि म्हणून संत महात्मे आम्हाला कर्तव्याप्रती जाग करतात. एकच उदाहरण सांगतो, पुढे जातो. संपली माझी वेळ, ऐका. संपली माझी वेळ. एकच उदाहरण सांगतो, पुढे जातो. ऐका बारीक. कसे जागे करतात संत महात्मे पटवून देतो मी. जाग करतात. कसं जाग करतात ऐका नीट. तुकाराम महाराज भांडार डोंगरावर जायचे आणि एक गंगाराम मवाळ नावाचा ग्रस्त होता. गंगाराम मवाळ, त्याची म्हैस हरवली. म्हैस 8 दिवस झाले म्हैस भेटतच नाही हो. वेड्यासारखं शोधतय ते म्हैसीला. तिच्या लक्षात आलं, या डोंगरावर हिरवा चारा, हिरवा, आणि हिरव्या चाऱ्यावर पशु काय करताय? भांबावताय. पळतय त्या हिरव्या चाऱ्याकडं. नक्की डोंगरावर असेल. गेला डोंगरावर. नेमके कोण दिसले त्याला तिथं? तुकाराम महाराज दिसले. आणि ते गंगाराम मवाळ त्या तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, बुवा म्हैस दिसली का माझी? म्हैस इकडं कुठं? अरे गेले 8 दिवस झाले म्हणले, वेड्यासारखं शोधतोय म्हशीला. 8 दिवस झाले म्हैस हरवले म्हणले, म्हैसच भेटत नाही. इकडं म्हैस दिसली का माझी म्हैस? तुकाराम म्हणले, येड्या हळदीच्या, अरे मीच त्या म्हशीनं कंटाळून इकडं डोंगरावर आलोय आणि तू इथं येऊन मला म्हशीचा विचार? अरे देवाचा विचार, देवाचं काहीतरी. म्हणले स्वतःचं वाटोळ लावलंय, आमचंही वाटोळ लावा. हाय म्हणले झाला. निघून चाललं ते. तुकाराम महाराजांना वाटलं. तुकाराम महाराज बोले, इकडे आता आपल्याजवळ आशेनं आलाय म्हणजे कल्याण करावं लागेल ना त्याचं. संत तसे सोडत नाही. तुम्ही संतांना शिव्या द्यायला जा, नाही तर त्यांचं दर्शन घ्यायला द्या. ते कल्याणच करणार, ध्यानात ठेवा. ऐका पुढचं. तुकाराम महाराज बोले, इकडे. अरे येड्या, ज्या आर्ततेने, ज्या तळमळीने गेली 8 दिवस तू म्हशीला शोधतोस, अरे त्याच तळमळीने जर तू देवाला शोधला असतस तर आज देव तुझ्या समोर उभा असता. पण ऐक, तुला नाही पटणार आहे. जा म्हणले, शोधू नको इकडे तिकडं. घरी तुझी म्हैस आहे, घरी बांधलेली आहे. मग तर वेडच ठरवलं तुकाराम महाराज. काही येडही म्हणले, आम्ही एवढं सगळं शोधतोय, म्हैस मिळत नाही, घरी बांधलेली. गेला ते घरी, चहा पाणी वगैरे सगळं झालं, बायकोन दिलं. सहज तुकाराम महाराजाचं वाक्य आठवलं, जाऊन तर बघू. आणि गेला गोठ्यात. आणि काय आश्चर्य, म्हैस गोठ्यात बांधलेली. बायकोला विचारलं, तू आणून बांधली? नाही. पोरानं विचारलं, तू आणून बांधली? नाही. शेजारचे, तुम्ही? कोणीच नाही. आणि मग तुकाराम महाराजांचा अधिकार कळाला. आणि मग तुकाराम महाराजांचं वाक्य आठवलं. कोणतं? अरे येड्या, ज्या अर्थतेने, ज्या तळमळीने तू या म्हशीला शोधण्याचा प्रयत्न करतोस, त्याच तळमळीने जर देवाला शोधण्याचा प्रयत्न केला असतास तर देव तुझ्या समोर असता. जागा झाला तो. कर्तव्याप्रती आता काय झाला? जागा झाला. सोडलं सगळं आणि तुकाराम महाराजांकडे गेला आणि पाय पकडले, मला शिष्य करून घ्या. आणि तुकाराम महाराजांचा शिष्य झाला. आणि ऐका बारीक, याच्या पुढं तुकाराम महाराजांनी अभंग म्हणावेत आणि या गंगाराम मवाळांनी ते अभंग काय करावेत? लिहून ठेवावेत. मग सांगा मला, गंगाराम मवाळाला झोप लागली नव्हती? लागली होती का नाही? आपल्या कर्तव्याची
कुठं जागा होता? संतांनी त्याला काय करून दिलं? जाग. मज निरंतर जागविती. असू दे किती उपकार असू दे संतांचे, पण आम्ही त्यांचं काहीतरी सेवा करू, आम्ही त्यांना काहीतरी देऊ आणि त्या उपकारातून आम्ही उतराई होऊ. तुकाराम महाराज बोलतात, वेडेत तुम्ही. अरे अख्खा जीव जरी ओतला तरी संतांचं काय होणार नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. अरे आपला जीव जरी ओतला तरी संत महात्म्यांचं काय होत नाही आणि कदापिच उपकारातून काय करता येणार नाही, त्यांच्या उतराई होता येणार नाही. एवढे संतांचे अगणित आपल्यावर काय आहेत? अगणित उपकार आहेत. ऐका बारीक. मग काय अजून कसे म्हणजे ठीक आहे भाऊ, कळलं आम्हाला की ते संत महात्मे आपल्यावर उपकार करतात, पण त्यांची उपकार करण्याची सिस्टम कशी आहे, पद्धत कशी आहे? ती पद्धत तुकाराम महाराज बोलतात, सहज बोलणे, हित उपदेश करोनी सायास शिक. संत सहज बोलतात आणि जगाचं कल्याण करून टाकतात ना. तुम्ही आम्ही सहज बोलतो आणि जगाचं वाटोळ करून टाकतो. एखादा माणूस जर का भेटला ना, ओ कुठं? तुमच्या गावात गेलतो. आमच्या गावात कशाला? पोराचं लग्न जमवायचंय. लग्न आमच्या गावात? कोणाकडं? अमुक त्याच्याकडं का? काय झालं? नाही काय नाही, सगळं चांगलंच आहे, पण बस तेवढा पण बोललो आणि त्या लग्न काय करून टाकलं आपण? सहज बोलतो आपण आणि सहज बोलून जगाचं काय करून टाकतो? वाटोळ करून टाकतो आपण. संत महात्म्यांचं मुळात संत महात्मे कमी बोलले आणि जेवढं बोलले ते योग्य बोलले. आपण मोकार बोलतो, फार मोकार. शास्त्र असं ते फार कमी बोलावं माणसाने, फार कमी बोलावं. विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र असं आहे की जे विद्यार्थी कमी बडबड करतात त्या विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन अत्यंत उत्तम असतं आणि जी मोकार बडबड करतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कदापिच योग्य राहत नाही. कमी बोललं पाहिजे. संस्कृत मध्ये इयत्ता 9वीच्या पुस्तकात एक श्लोक आहे, मौनम सर्वार्थ साधनम. गप्प राहण्यातच सगळं काही व्यवस्थित असतंय. गप्प राहण्यात तुमच्याकडून चूक झाले ना, नवरा तुम्हाला भांडतोय ना, गप बसा एकदम. जर प्रत्युत्तर द्यायला गेलात, आहो बोलले का मग? आता तसा काळ राहिला नाही, उलट आता आपल्यालाच भीती वाटते. ऐका माझं उत्तर. सहज बोलतात संत, सहज. फार कमी बोललं पाहिजे आणि एकदम योग्य ते बोललं पाहिजे. कमी बोलण्यात सगळी उत्तमता असते. एका माणसाला 3 मुली होत्या, 3 आणि बोबड्या होत्या त्या. तोत्रे बोलायच्या. काय बोलायच्या? तोत्रे बोलायच्या. लग्नच जमत नाही. ते कंटाळला बाप, करायचं काय आता? लग्नाच्या मुली होऊन चालल्यात, लग्न जमत नाही. एक मित्र भेटला, कसलं टेन्शन आहे? काय सांगू म्हणले, लग्न जमत नाही पोरींचं. का? दिसायला सुंदर नाही? एकदम सुंदर आहेत, गोऱ्या पान आहेत, लग्न का जमत नाही? तोत्रे आहेत म्हणले त्या. तोत्रे असू दे म्हणले, उद्या 3 मुलं पाठवतो, फक्त एक अट, मुलींना दम देऊन ठेव. त्या मुलांनी किती प्रश्न विचारले तरी तोंड उघडायचं तोंड उघडायचं नाही. ठीक आहे म्हणले, पाठव. आणि आले दुसऱ्या दिवशी, पोरीना अगोदर दम ठेवून एक तोंड उघडायचं नाही, अजिबात तोंड. गप म्हणजे गप, तोंड उघडायचं नाही. मध्ये मध्ये बडबड करता म्हणून आणि ते लग्न बघ, तोंड उघडायचं नाही. किती प्रश्न विचारू दे, खाली मन घालून उभं राहायचं. फार तर पोरांना वाटलं लाजतात त्या म्हणून काय करत नसतील, बोलत नसतील. ऐका, आली 3 मुलं, मुली सुंदर होत्या, लगेच पसंत पडल्या. प्रश्न विचारले, काहीच बोलत नाही, शांत उभ्या. दम देऊन ठेवला होता बापानं जाम, खाली उभ्या. ठीक आहे, चला काय हरकत नाही, लाचखोर असतील म्हणून त्या बोलत नाही, चला काय हरकत नाही, लग्न जमलं, चला करा ताट. आमच्याकडे पद्धती, इकडे काय पद्धती मला माहित नाही. मुलीला बघायला आलेले पाहुणे जर जेवून गेले तर समजायचं स्थळ पक्क आहे. नीट ध्यानात ठेवा, नाही तर कोणालाही जेवायला घालायला येण्यासारखं. कळतंय ना मी काय बोलतोय ते? बसली जेवायला आणि जेवायला बसल्यावर ते एक त्यातलं लई चाप्टर होतं. ते म्हणलं काय झालं तरी या पोरीने बोलायला लावणार म्हणली. काय मुके आहेत का काय? कसं कळेल आपल्याला? मुली तर सुंदर आहेत, पटल्यात, बोलल्या तर पाहिजे का नको? बोलायला लावणार. ते खीर बनवली होती, खीर जेवणावर, त्यानं स्तुती करायला सुरुवात. काय म्हणली, सुंदर खीर झाली. अरे माझ्या आई किती वेळा खीर करते, असे खीरच होत नाही म्हणले. काय सुंदर खीर आहे, काय 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 सुंदर खीर आहे, काय सुंदर खीर आहे. आता नेमकी जिनं बनवली होती तिला काय गप्प तिला गप्प राहवलं नाही. आता ती तोतरी बोलायची, मला बोलता येत नाही तसं. मग ती काय सुंदर खीर आहे, काय 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 कशी केली, काय काय सुंदर खीर आहे, कशी एवढी खीर सुंदर होते वगैरे वगैरे ती बोलत होत. ते पाहुणा बोलत होता आणि नेमकी जिनं बनवली होती तिनं तोंड घातलंच. ती ती ती
ती ती ती काय आती तांदली होत नाही, त्यात तादू तातले, त्यात बदाम तातले. असं बोलल्याबरोबर ती ज्याला मुलगी पसंत होती त्याचा हात खाल, तो घात जसाच्या तसा ताटामध्ये. अरे तो तोत्री म्हणले, तोत्री कसं लग्न करायचं हिच्या सोबत. बरं जाऊ दे, मी म्हणतो पहिली बोलली तर बोलली, दुसरीनं गप्प राहायला पाहिजे ना. काय काय म्हणणं आहे तुमचं? दुसरीनं गप्प राहायला पाहिजे ना. दुसरी काय म्हणली? ती 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 काय तोनीत नाही तेली, मिनी पण तेले. बरं दोघी बोलल्या तर बोलल्या, तिसरीनं गप्प राहायला पाहिजे ना. काय म्हणणं आहे तुमचं? तिसरीनं गप्प राहायला पाहिजे ना. तिसरी काय बोलली? बाबा या दोदीत बोलल्या, मी नाही बोलल्या. अगं पण हे तरी कशाला बोलली, हे तरी कशाला बोलली तू? गप राहना, गप राहना. मला एवढंच पटवायचंय, संत महात्मे फार कमी बोलतात, सहज बोलतात, उपदेश करून जातात. एकच वाक्य सांगतो, सेवा संपवतो. ऐका बारीक, वेळ संपली माझी, मला लोकल पकडायची आहे आणि त्यात पुन्हा मग नारळ पाकिट घ्यायला थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे मग तेव्हा मग ऐका बारीक, माझं नीट उत्तर ऐका. सहज बोलण्यातून संत कसे शिकवतात एवढंच मला सांगून द्यायचंय. ऐका नाही, सद्गुरू जोग महाराज पैलवान होते, पैलवान. सद्गुरू जोग महाराज पैलवान होते, कुस्त्या खेळायचे. पंढरपूरला भारतातले कुस्तीगीर यायचे. पंढरपूर कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं. सगळे भारतातले कुस्तीगीर तिथं आले होते आणि जोग महाराज ते बघायला गेले. ते कुस्ती खेळायला नव्हते गेले, कारण ते सगळे पहिल्या तालमीतले ते सगळे कुस्तीगीर. पंजाबचा मानसिंग नावाचा एक पैलवान होता, मानसिंग. त्या मानसिंगने काय केलं, सगळ्यांना हरवून टाकलो. कोणी त्याच्याबरोबर कुस्ती खेळायला जायचं का, ते चित करायचं, पाठ टेकवायचं. आता कोणीच त्याच्याबरोबर जायला तर नाही, घाबरले सगळे. आयोजकांनी त्याचा हात धरला, आहे का कोणी? शेवटचा विचारतो, आहे का कोणी? नाही तर याला आम्ही विजयी करतो. जोग महाराज म्हणले, नाही तरी ते जिंकलेलाच आहे, सगळे हारलेलेच आहेत, चला एकदा म्हणले प्रयत्न करू, काय हरकत आहे. उतरले रिंगणात आणि उतरल्याबरोबर काय आश्चर्य, 2 मिनिटाच्या आत जोग महाराजांनी त्या पंजाबच्या भारतातल्या 1 नंबरच्या पंजाबच्या मानसिंगची पाठ लोळवली. आपल्या महाराष्ट्रातल्या एका तरुण पोराने भारतातल्या 1 नंबरच्या पैलवानाला लोळवलंय. फार आनंद झाला लोकांना. पंढरपुरातून मिरवणूक काढली बैलगाडीतून जोग महाराजांची. एक साधू समोरून येत होते. जोग महाराजांना वाटलं एवढी कुस्ती जिंकलोय, साधू समोर आलेत, काय करावं, त्यांचं दर्शन घ्यावं. पण ते गर्व होता कुस्ती जिंकल्याचा. साधू जवळ गेले आणि म्हणले, साधू महाराज, भारतातल्या 1 नंबरच्या पैलवानाला हरवलंय, लोळवलंय, त्याला आशीर्वाद द्या चांगला. साधू काय बोलले नीट ऐका. साधू म्हणले, किती मोठ्या पैलवानाला लोळवतो, पण शेवटी 1 पैलवान तुला लोळवणार आहे, एवढं मात्र तू विसरू नको. बस एवढं एकच वाक्य बोलले आणि निघून गेले. ते निघून गेले. जोग महाराज महिनाभर विचार करत होते, अरे जगातल्या सगळ्यात भारतातल्या 1 नंबरच्या पैलवानाला जर मी लोळवलंय, तर आता असा कोणता पैलवान आहे जो मला लोळवणार आहे? 1 महिना विचार करत होते, उत्तर मिळालं नाही. 1 महिन्याअंती उत्तर मिळालं. साधू बोलले ते खरं बोलले. काय बोलले साधू? तू किती मोठ्या पैलवानाला लोळव, पण शेवटी 1 पैलवान तुला लोळवणार आहे. कोणता पैलवान? काळ नावाचा पैलवान. काळ नावाचा. ठरवलं, म्हणले त्यालाही जिंकून दाखवेन मी, त्या काळालाही जिंकून दाखवेन. कुस्त्या सोडून दिल्या जोग महाराजांनी, ज्ञानेश्वरी घेतली आणि आळंदीला येऊन माऊलीच्या दरबारात माऊलीच्या कुशीत राहिले आणि इच्छामरणी बनले. बरं जोग महाराज इच्छामरणी बनले, इच्छामरणी. चला मला पुढचं सांगायचं नाही. सहज साधू 1 वाक्य बोलले फक्त. त्या एका वाक्यानं सद्गुरू जोग महाराजांसारखा महात्मा या महाराष्ट्राला मिळाला. हे साधूचं बोलणं असतंय. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शकविती, तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळीत विठोबा.
महाराजांचे साधू संतांचे जोग महाराजांचे जर एखादा वाकडा तिकडे शब्द गेला असेल माझ्या बुद्धीचा दोष समजून माझा मला परत करा अशा आशा व्यक्त करतो. दोन्ही मृदंगाचार्यांनी गायक वादकांनी सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं. सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. गेली 8-10 वर्ष झाली मी या ठिकाणी पुन्हा 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 हे सगळे हनुमान सेवा मंडळ या ठिकाणी मला विनंती करतात, बोलवतात. मी माझं परम भाग्य समजतो. असंच हे प्रेम वृद्धिंगत होत जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सेवा संपली असं जाहीर करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोली दिली कुरे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकान पंढरीनाथ भगवान